तुम्ही सगळ्यांच्या अवताराबद्दल बोललात, पण आता ज्यावेळेस प्रभू श्रीराम हे अयोध्या सोडून जातात, नंतर मग ते वनवासामध्ये जातात, नंतर सीतामातेचं अपहरण होतं, मग रावण लंकेमध्ये जातो, मग तिथे परत रावणाचा वध केला जातो. या सगळ्या प्रवासामध्ये एक महत्त्वाचं जे व्यक्ती आहेत ते म्हणजे प्रभू हनुमान. यांचं जे समाजामध्ये आहे ते फक्त एवढंच माहिती आहे की प्रभू श्रीराम हे त्यांचे स्वामी, राम त्यांचे स्वामी आहेत आणि ते त्यांचे भक्त आहेत, एवढंच माहिती आहे. पण याच्या पलीकडे जाऊन त्यांचं काय अजून इतकं घट्ट नातं होतं? भगवान श्री रामचंद्रांच्या या दिव्य सगळ्या लीलेमध्ये हनुमानजींचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं पात्र आहे. हनुमानजींचं जर कार्य रामायणातून बाजूला काढलं तर रामायणामध्ये फार काही कार्य राहणार नाही. कारण रामप्रभूंनी ज्या लीला केल्यात त्यामध्ये हनुमानजींचं त्या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण मोलाचं असं प्रभूंना सहाय्य आहे. हनुमान जे शंकरांचे अवतार आहेत. थोडस मागे जातो की अग्निनारायणानं दिलेला जो महाराज दशरथांना पायसाचा प्रसाद आहे तो सांगितला तुझ्या तिन्ही राण्यांना दे, यातून त्यांना दिव्य पुत्र प्राप्त होतील. तर महाराज दशरथांनी तीनही राण्यांना तो प्रसाद वाटून दिला, परंतु पट्टराणी म्हणून कौशल्याला प्रसाद आधी दिला आणि त्यामुळे कैकेयी रुसली. कैकेयी ही लाडकी राणी होती महाराज दशरथांची आणि ती सौंदर्य सगळ्यांच्या मध्ये तिच्याकडे अतुलनीय होतं, त्यामुळे सौंदर्याचा अभिमान तिच्याकडे होता आणि त्या कैकेयीला अशी अपेक्षा होती की मला आधी प्रसाद द्यावा, पण तो दशरथांनी कौशल्याला दिल्यामुळे त्या ठिकाणी कैकेयी अत्यंत रागावली आणि त्या कैकेयीने प्रसाद काही खाल्ला नाही. प्रसादाला जर विलंब केला तर विघ्न ओढवतं असं शास्त्र सांगतं. म्हणून प्रसाद जर मिळाला तर तो तात्काळ ग्रहण करावा, थोडा तरी त्यातला अंश घ्यावा, नाहीतर आपण मोठ्या लाभाला मुकतो. याचं हे मोठं उदाहरण आहे. कैकेयीने प्रसाद खात नाहीये एवढ्यामध्ये आकाशातून एक घार आली आणि त्या घारीनं तिच्या हातातल्या प्रसादावर झडप घातली आणि तो प्रसाद घेऊन आकाशात घार उडून गेली. दुसरी एक घार तिच्याशी पुन्हा भांडण करू लागली. दोघींचं भांडण सुरू झालं आणि त्या दोघी भांडत त्या ठिकाणी वायूची पत्नी अंजना खाली एका पर्वतावर तप करत होती भगवान शंकरांचं. तिथे ती तप करत असताना शंकरांनी तिला सांगितलं होतं की तू या जागेवर बस आणि तुझ्या ओंजळीमध्ये आपोआप प्रसाद येईल, तो ग्रहण कर. आणि अग्निनारायणानं दिलेला जो दिव्य प्रसाद आहे तो घारीच्या चोचीतनं निसटला आणि बरोबर अंजनीच्या ओंजळीमध्ये पडला. अंजनीने तो सेविला, पिंड घारीने बक्षिला, अंजनीने तो सेविला, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. तेव्हा भगवान शंकर स्वतः हनुमानजींच्या रूपानं त्या ठिकाणी अवताराला आले. भगवान हनुमानजी हे शंकरांचे अवतार आहेत आणि ते भगवान विष्णूंच्या अर्थात रामरायाचे अनन्य सेवक आहे. रामरायाच्या सेवका असं तुकाराम महाराजांनी त्यांचं वर्णन आहे. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. त्या ठिकाणी रामचंद्रांचे सगळ्यांच्या मध्ये श्रेष्ठ असणारे दूत म्हणजे कोण असतील तर भगवान हनुमानजी. तर हनुमानजींनी रामचंद्रांना सहाय्यच केलं नाही तर त्यांची दास्य भक्ती केली. नवविधा भक्ती जी आहे त्या नवविधा भक्तीमध्ये दास्य नावाची भक्ती आहे. दास्यम कर्मार्पणं तस्य असं दास्य भक्तीचं लक्षण आहे. तर आपल्या सर्व क्रिया आपल्या स्वामींना समर्पण करायच्या, याला दास्य भक्ती असे म्हणतात. तर दास्यत्व निकट हनुमंते पै केले. हनुमानजींच्या सारखं दास्यत्व त्या ठिकाणी कुणीही केलं नाही. आणि रामचंद्रांना आपण अनेक संकटांच्या मध्ये हनुमानजींचं सहाय्य झालेलं पाहतो. म्हणजे जानकीचा शोध करायचा आहे. संपाती नावाच्या गृध्र राजानं जटायूच्या भावानं समुद्राच्या काठावर सगळे जानकीचा शोध करत जेव्हा येतात तेव्हा त्यानं सांगितलं की 100 योजन समुद्राच्या पलीकडे रावणाची लंका आहे आणि त्या लंकेमध्ये रावणाच्या अंतर्वाटिकेमध्ये जानकी आहे. तर तुमच्यापैकी कोण वीर हा 100 योजन सागर ओलांडून जाईल, तोच जानकीला पाहू शकेल. आता 100 योजन म्हणजे काही सामान्य अंतर नाही. योजन हे जुनं माप आहे. तर एक योजन म्हणजे 12 किलोमीटर. त्या ठिकाणी असं 100 योजना एवढा मोठा प्रचंड सागर हा उल्लंघून जायचा आहे. कोण त्या ठिकाणी हा जाण्यात तयार आहे? आणि मग प्रत्येकानं
युद्धकांडा त्या अरण्यकांडामध्ये वर्णन आहे, किष्किंधा कांडामध्ये प्रत्येकानं आपापल्या बलाची चर्चा तिथे केलेली आहे. अंगदानं म्हटलं मी तिकडे जाईन पण परत येईन की नाही सांगता येत नाही. जांबवंतानं म्हटलं मी तरुण असतो तर काही केलं असतं, पण आता मी म्हातारा झालो राव, मी काय करू शकतो. म्हणून जांबवान सुद्धा असमर्थ झाले. आणि मग सगळ्यांमध्ये शेवटी हनुमानजी उरलेले होते. मग हनुमानजी एका बाजूला आपल्याला रामकार्य करता येत नाही म्हणून शोक करत होते, अश्रुपात करत होते. त्यावेळेला जांबवंतानं हनुमंतांना बलाची आठवण करून दिली. याचं कारण असं होतं की हनुमानजी जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्यामध्ये इतकं बल होतं, ते आपल्या बलाच्या सहाय्यानं सगळ्या ऋषीमुनींना त्रस्त करत असत. म्हणून ऋषीने शाप दिला होता की तुझं बळ सुप्त राहील, सुप्त राहील. आणि जेव्हा योग्य वेळेला तुला कोणी आठवण करून देईल त्यावेळी तुझं बल पुन्हा जागृत होईल. आणि मग जांबवंताने आठवण करून दिल्यानंतर हनुमानजीने प्रचंड रूप धारण करून मग ते लंकेमध्ये गेले. लंकेत जाऊन जानकीच्या शोधाचं काम हनुमानजीने त्या ठिकाणी केलं. हे केवळ शक्तीचं काम नव्हतं, तर तिथे युक्तीचं सुद्धा काम हनुमानजींनी, सुंदरकांड हे सगळं हनुमंताच्या लीलांचं कांड आहे पूर्णपणानं. तिथे जानकीचा शोध घेऊन आले. त्यानंतर सेतुबंध नललीलाच्या सहाय्यानं करण्यामध्ये हनुमानजींचा मोठा वाटा आहे. त्यानंतर प्रत्यक्ष युद्धामध्ये जेव्हा मेघनाद, इंद्रजित आणि लक्ष्मण यांचं युद्ध सुरू झालं आणि इंद्रजितानं शक्ती सोडली लक्ष्मणावर, लक्ष्मण निचेष्ट होऊन पडले. सुषेण वैद्य लंकेतले त्याने येऊन सांगितलं की लक्ष्मणाला जी औषधी द्यायला पाहिजे ती औषधी सध्या माझ्याकडे नाहीये, आणि ही औषधी दूर उत्तरेकडे हिमालय आहे, त्या हिमालयामध्ये एक द्रोणागिरी नावाचा छोटा पर्वत आहे, त्या पर्वतावर ती औषधी आहे. रामप्रभू आहे त्यावेळेला लंकेमध्ये, आणि लंकेतून त्यांना उत्तरेत हिमालयापर्यंत त्या ठिकाणी जायचंय, आणि याला वेळ खूप कमी आहे. सूर्योदयाच्या आत हे सगळं घेऊन यायचंय. कोण करेल? मग साहजिकच रामप्रभूंचं सहज लक्ष हनुमानजींकडेच वळलं, कारण त्यांना माहित होतं की हनुमंताशिवाय हे कोणी करणार नाही, आणि सांगायची गरज पडली नाही हनुमानजी. जय श्रीराम म्हणून हनुमानजी त्या ठिकाणी जाऊन द्रोणागिरी पर्वत घेऊन आले. समर्थांनी म्हटले, आणीला मागोते नेला आला गेला मनोगती, मनासी टाकेले मागे गतीशी तुलना नसे. हनुमंताच्या वेगाला मनाची सुद्धा त्या ठिकाणी उपमा मनाच्या वेगाची सुद्धा देता येत नाही. तेव्हा हनुमानजी त्या ठिकाणी ते घेऊन आले. त्यानंतर राम रावण युद्धामध्ये त्या इंद्रजितानं निकुंभाला या स्थानावर एक यज्ञ केलेला होता, आणि तिथे अहिरावण महिरावण यांना राम आणि लक्ष्मण यांना घेऊन जाण्याची जबाबदारी त्यांनी दिली होती. ते पाताळात राम लक्ष्मणाला अहिरावण महिरावण घेऊन गेले होते. तिथून जर त्यांना आणलं नसतं तर त्यांचा ते घात करणार होते. मग तिथे फक्त जाऊ शकले हनुमानजी. हनुमानजींनी त्या अहिरावण महिरावणाला मारून रामप्रभूंना सोडून आणलेलं आहे. तेव्हा हनुमानजींचं रामचंद्रांच्या लीलेमध्ये फार मोठं त्या ठिकाणी कार्य आहे. तर हनुमानजीने केवळ त्यांना मदतच केली नाही, तर हनुमानजीने त्यांचं दास्यत्व सुद्धा शेवटपर्यंत केलं. रामचंद्रांच्या नामाचा विशेष, कथेचा नामाचा विशेष छंद हनुमानजींना होता. शेवटचा प्रसंग सांगतो. जेव्हा रामप्रभू निजधामाला जायला निघाले, सगळ्यांना बरोबर घेऊन जात असताना हनुमानजींना त्याने म्हटलं, हनुमंत तुला यायचं नाही का? हनुमंताने एक प्रश्न केला, देवा मला सांगा की तुमच्या साकेत धामामध्ये रामकथा आहे का? तिथे रामनाम आहे का? रामप्रभूने म्हटलं तिथे रामकथा नाही. हनुमानजीने म्हटलं मी तिथे येणार नाही. म्हणजे सावलीसारखे मागे राहणार हनुमानजी शेवटी रामप्रभूंच्या बरोबर का जात नाहीत? तर त्यांचं रामकथेवर अत्यंत प्रेम आहे, रामनामावर अत्यंत प्रेम आहे. यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तकांजली बाष्पवारी परिपूर्ण लोचनम राक्षसन्न मारुतीम नमत राक्षसांतकम असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यांनी म्हटलं की मी इथंच राहतो, मला रामकथेमध्ये प्रेम आहे तुमच्यापेक्षा. म्हणून हनुमानजी हे त्या ठिकाणी रामरायाचे अनन्य असे सेवक होते. हनुमानजीला एकदा रामप्रभूंनी विचारलं, हनुमंत तू कोण आहेस? तेव्हा हनुमंतांनी फार सुंदर उत्तर दिलं की देहदृष्ट्या तो दासोहम, देहदृष्टीने जर विचारत असाल तर मी तुमचा दास आहे. जीवदृष्ट्या त्वदंशकः, जीवदृष्टीने जर तुम्ही विचारलं तर मी ईश्वराचा अंश आहे, तुमचा अंश आहे. आणि तुम्ही जर म्हणालात की तू आत्मस्वरूपाच्या दृष्टीने कोण आहे, तर मग आत्मदृष्ट्या त्वमेवाहम, आत्मस्वरूपाच्या दृष्टीने तुम्ही आणि मी एकच आहे, कारण एकच आत्मस्वरूप सर्वत्र आहे. इथे मी निश्चलामती, अशी माझी निश्चलामती आहे. तेव्हा हनुमानजींचं रामचंद्रांच्या कार्यामध्ये फार महत्वपूर्ण असा रोल आहे, फार महत्वपूर्ण असा भाग आहे, वाटा फार मोठा आहे. सुग्रीवाला सुद्धा तो च्युत होऊ पाहत होता, पण हनुमानजींनी त्याला समज दिली की रामचंद्रांशी तू मैत्री जोडलीस आणि सीतेच्या शोधाच्या
त्या कार्याला अजून तू लागला नाहीस. म्हणजे हनुमानजी सगळ्यांना सावध सुद्धा करतात. एक आदर्श मंत्री, आदर्श कुशल सेवक, सगळ्या प्रकारानं हनुमानजींचं जीवन अत्यंत समृद्ध असं आहे. हनुमानजीमुळे खूप जास्त मदत प्रभू श्रीमान झाली आणि रावणांचा वध करण्यात पण त्यांना खूप मदत. पण रावण ज्यावेळेस बोललं की त्यावेळेस एक आपल्या सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक दृष्ट चित्र येतं, दुष्टकर्मी येतं. पण समाजामध्ये काही विशेष वर्गाने रावणाच्या प्रतिमेला एक चांगल्या उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतात. तर ते कितीपत योग्य आणि अयोग्य आहे असं तुम्हाला वाटतं? रावणाचं वर्णन त्या ठिकाणी रामायणामध्ये आहे. रावण हा विश्रवा मुनीचा पुत्र आहे. तर रावण हा तसा जन्मजात शिवभक्त आहे. भगवान शंकराच्या भक्तीच्या रावणाच्या आपण अनेक गोष्टी ऐकतो. त्यानं त्या ठिकाणी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या 10 मस्तकांना तोडून त्याच्या शिरांच्या मधून तंतुवाद्य करून शिवतांडव स्तोत्र जे रावणानं केलेलं आहे. रावणानं जटाटवी गल हे जे स्तोत्र आहे रावणानं केलेलं, या स्तोत्रानं भगवान शंकरानं त्यांना प्रसन्न केलेलं आहे. तर रावण हा शंकरांचा भक्त होता, अगदी जरूर आहे. रावण वेदशास्त्र वेदाचा सर्वश्रेष्ठ ज्ञाता होता असं वर्णन आहे की वेद मंत्रांचा पदपाठ हा रावणानं सर्वप्रथम त्या ठिकाणी केलेला आहे. रावण सर्वश्रेष्ठ कर्मकांडी होता, जाणकार होता. असं कुठं वर्णन आहे की भगवान शंकरांनी एकदा नवीन नगर निर्माण केलं आणि त्याच्या वास्तुशांतीला कोणाला बोलवावं तर रावणाला त्या ठिकाणी बोलवावं, अशा पद्धतीची रावणाची त्या ठिकाणी विद्वत्ता होती. पण सगळं जरी असलं तरी सुद्धा रावणाला आजकाल हे लोक मोठं जे म्हणतात ते त्या ठिकाणी सर्वथा चुकीचं आहे. रावणाच्या जीवनामध्ये एवढं सगळं जरी होतं तरी रावणाचा जो पराक्रम होता तो एका परस्त्रीच्या अपहरणानं त्या ठिकाणी कलंकित होता. कोणी किती जरी मोठा असला आणि शास्त्र विरुद्ध जर कोणी वागला तर त्या ठिकाणी त्याचं सगळं मोठेपण हे शून्य बरोबर त्या ठिकाणी होऊन जात. बरोबर. घोडा असतो की नाही, घोडा, ते घोड्याच्या जीवनामध्ये त्याच्या शरीरामध्ये 72 खोड्या असतात असं वर्णन आहे. संख्याशास्त्राचा कोश आहे, संख्येत कोश नावाचा, त्याच्यामध्ये 72 खोड्या कोणत्या त्याचं सुद्धा वर्णन आहे. आपल्याला तिकडे जायचं नाही. परंतु एवढ्या खोड्या असणारा घोडा, त्याच्या कंठामध्ये देवमन नावाचं जर चिन्ह असेल तर तो घोडा सुलक्षणी ठरतो. असं शास्त्र सुभाषितकारानं असं म्हटलेलं आहे की एक जर चांगला सद्गुण असेल तर तो सगळ्या दुर्गुणांना घालवितो, पण एक जर त्या ठिकाणी दुर्गुण असेल तर तो सगळ्या सद्गुणांच्यावर पाणी फेरतो. तर रावणाच्या मध्ये परस्त्रियांचा त्या ठिकाणी अभिलाष, परस्त्रियांच्यावर रावणानं केलेला अत्याचार, की जानकी ही रावणाच्या त्या ठिकाणी सुनेसारखी लेकीसारखी असताना त्या ठिकाणी रावणानं तिचं अपहरण केलं. तर रावणाने ही जी गोष्ट केली या गोष्टीमुळे रावणाचं जीवन पूर्णपणानं कलंकित झालं. आणि केवळ या गोष्टीमुळेच त्या ठिकाणी रावणाला किती जरी तो ज्ञाता असला तरी सुद्धा त्याला उच्च ज्ञानी वगैरे हे त्या ठिकाणी मानता येत नाही. म्हणून आजकाल जे लोक रावणाचं मोठेपण गातात ना, तर ते खऱ्या अर्थानं रावण त्यांना कळलाच नाही, रावणाची दुष्टता त्यांना कळलीच नाही, म्हणून ते त्याचं मोठेपण गातात. असं जर असतं तर रामप्रभूंनीच रावणाला मारलं नसतं. परंतु त्या ठिकाणी रावण हा अत्याचारीच होता. रावणानं अनेकांवर अत्याचार केले. लंका ही रावणाची नाहीये, त्याचा त्या ठिकाणी सावत्रभाऊ कुबेर त्यानं स्वतःसाठी ती नगरी निर्माण केली. पण रावणानं त्या कुबेराला तिथून हाकालून दिलं आणि त्या नगरीवर आक्रमण केलं. पुष्पक विमान हे रावणाचं नव्हतं, रावणानं ते पुष्पक विमान त्या ठिकाणी दुसरीकडून आणलेलं आहे. रावणी प्रवृत्ती आहे, जगात जी जी सुंदर वस्तू आहे ती माझी, अशी रावणाची प्रवृत्ती होती. आणि अशी जर प्रवृत्ती असेल तर त्या ठिकाणी इतरांच्या सुखाला जो मनुष्य त्या ठिकाणी तिलांजली देऊन स्वतः सुखी होण्याचा प्रयत्न करतो, त्याला किती मोठं जरी म्हटलं तरी सुद्धा तो मोठा होऊ शकत नाही. म्हणून रावणाचं चरित्र एका बाजून असं जरी असलं तरी सुद्धा ते पूर्णपणानं कामानं कलंकित होतं आणि त्याच्यामुळे रावणाला मोठेपण कधी देता येत नाही. तुम्ही मगाशी बोलताना खूप चांगलं वाक्य बोललात. रावण हे पात्र नसून ती एक वृत्ती आहे. जे जगामध्ये चांगलं आहे ते फक्त माझं म्हणणं ही एक रावण वृत्ती आहे. हे खूप तुम्ही सोप्या भाषेमध्ये सांगितलं. तसंच रावणाचाच एक भाऊ आहे कुंभकर्ण. त्या पात्राबद्दल समाजामध्ये खूप गैरसमज आहेत. म्हणजे कुणी काही बोललं तरी त्याचं एकच वर्णन आहे की तो म्हणजे जास्त झोपतो. म्हणजे आपल्या इथे जरी कोणी झोपत असले तरी कुंभकर्ण आहेस का. तर त्याच्यामधल्या काही चांगल्या गोष्टी आहेत का की तो रावणासारखाच वाईट वृत्तीचा आहे, हे काय आहे असं तुम्ही काय सांगा तुमचा? कुंभकर्ण सर्वथा वाईट वृत्तीचा नाहीये.
विश्रवा मुनी आणि केकसी यांना 3 मुलं झाले. हम्म. एक पहिला रावण, दुसरा कुंभकर्ण, तिसरा बिभीषण आणि चौथी शूर्पणखा. 3 मुलं आणि 1 मुलगी. तर यापैकी रावणाचा त्या ठिकाणी रावण हा प्रवृत्तीनं सर्वथा परस्त्रीचा अभिलाष करणारा, पण रावण अनुचित प्रवृत्तीने. बिभीषण हा पूर्णपणानं त्या ठिकाणी शास्त्राचा देवाचा सेवक आहे. त्यानं रामरायाचं सेवेचं काम बिभीषणानं त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कुंभकर्ण हा जो आहे, हा कुंभकर्ण त्या ठिकाणी तसा अन्यायी प्रवृत्तीचा दाखवलेला नाही. कुंभकर्ण अन्यायी प्रवृत्तीचा नाही. तर कुंभकर्ण हा विलक्षण असा होता की त्या कुंभकर्णाची निर्मितीच अशी होती की कुंभकर्णाला भूक फार लागत असे. हम्म. आणि एकदा त्यानं पोटभर जेवायचं म्हटलं ना तर अनेक प्रकारचे प्राणी तो संपवत असे. हम्म. तर ब्रह्मदेवाने हे सगळं पाहिलं की हा कुंभकर्ण जर जास्त काळ जिवंत राहिला किंवा जास्त काळ असा सगळ्यांमध्ये फिरत राहिला तर थोड्या दिवसात सगळी सृष्टी जी आहे ती पूर्ण संपवून टाकेला. हम्म. म्हणून ब्रह्मदेवानं काय केलं, त्या कुंभकर्णाला शाप दिला. असं वाल्मिकी रामायणात उत्तरकांडामध्ये वर्णन आहे. त्याला शाप दिला की तू 6 महिने झोपून राहशील आणि 1 महिन्यात 1 दिवस त्या ठिकाणी तू जागा होशील. मग तो कुंभकर्ण 1 दिवस जागा व्हायचा आणि खूप अन्न भक्षण करायचा, काय त्याचं ज्याला ते वाटेल ते. हम्म. आणि ते झाल्यानंतर पुन्हा झोपायचा 6 महिने. ती झोप जर त्याला दिली नसती तर कुंभकर्णानं सगळ्या सृष्टीचा विनाश केला असता. अगदी बरोबर. म्हणून ब्रह्मदेवाने त्याला झोप दिलेली आहे. आणि कुंभकर्ण हा वाईट प्रवृत्तीचा नाही, मी आधी तुम्हाला जे सांगितलं. ज्या वेळेला इंद्रजिताचा वध झाला आणि आता रावणाच्या समवेत रामाच्या बरोबर लढायला कोणीच नाहीये, तेव्हा कुंभकर्णाला उठवलं गेलं. भावार्थ रामायणात खूप नाथ महाराजांनी विनोदाचं वर्णन सगळं केलं, कुंभकर्णाला कसं उठवलं, काय काय नाही. त्यामुळे तर कुंभकर्ण उठल्यानंतर रावणाकडे जेव्हा कुंभकर्ण आला आणि रावणानं कुंभकर्णाला सांगितलं की असं असं रामानं आक्रमण केलेलं आहे, त्याचं युद्ध चालू आहे, तुला उठवलंय. मग कुंभकर्णाने विचारलं कशामुळे आक्रमण केलं. मग रावणानं सांगितलं मी त्याची पत्नी सीता आणलेली आहे. त्यावेळेला कुंभकर्णानं रावणाला समजावलंय. कुंभकर्णानं म्हटलं की दादा, तू जरी मोठा भाऊ असलास तरी मी तुला सांगतो की दुसऱ्याच्या स्त्रीचं अपहरण करणं हा अधर्म आहे आणि अधर्मानं वागून कुणाचंही कल्याण होत नाही. म्हणून माझी अशी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जानकीला परत रामचंद्रांच्याकडे सन्मानानं पोहोचवा आणि ते निश्चित तुमच्यावर कृपा करतील, तुमच्यावर दया करतील. विभीषण सुद्धा हे सांगत होता की ते दयाळू आहेत. तुम्ही फक्त काय करा, जानकीला त्यांच्याकडे सन्मानानं पोहोचवा. ह्याने हे सांगितलं कुंभकर्णानं. रावणानं ते मानलं नाही. आणि कुंभकर्णाची प्रवृत्ती तशी त्या ठिकाणी चांगली होती, हे सांगणारा म्हणजे कुंभकर्ण सामान्य नाही. आणि त्या कुंभकर्णानं बिभीषण भेटायला जेव्हा आला तेव्हा त्याला म्हटलं की बिभीषणा, खरंच तू धन्य आहेस की तू रावणासारख्या अधर्म्याची साथ सोडून रामचंद्रांच्या शरणागतीला गेलेला आहेस, तुझ्यामुळे आमच्या कुळाचा उद्धार होईल. परंतु कुंभकर्ण हा रावणाशी बांधलेला होता, त्याची निष्ठा तिथे होती रावणाच्या राज्याशी. म्हणून रावणाच्या आज्ञेचं परिपालन म्हणून कुंभकर्णानं रामचंद्रांशी युद्ध केलं आणि भगवान रामचंद्रांनी कुंभकर्णाचा वध केलेला आहे. तेव्हा कुंभकर्ण हा झोपत होता म्हणून दुसऱ्याला केवळ कुंभकर्णाची भूमिका जी उपमा आहे ती केवळ झोपण्यासाठीच म्हणून देणं त्या ठिकाणी तसं योग्य नाही. असं म्हटलं जातं की ज्याला जास्त झोप येते त्याला कुंभकर्णासारखं म्हणून सगळीकडे समाजामध्ये म्हटलं जातं. परंतु कुंभकर्णाच्या जवळ हा सुद्धा चांगला गुण आहे. त्यानं रावणाला सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केलेला होता. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की कुंभकर्ण हा कितीही जरी झोपत असला तरी तो अधर्माची साथ न देता त्यांनी धर्माची साथ दिली. प्रभू श्रीरामाची सगळी जीवनकथा माहिती आहे, त्यांचा वनवास सगळ्यांना माहिती आहे. पण प्रभू श्रीरामांचा अवतार कसा संपला, त्रेतायुगातून ते कसे स्वर्गवासामध्ये, त्याचं थोडक्यात तुम्ही कसं सांगाल. उत्तर रामायणामध्ये भगवान श्रीरामचंद्रांच्या अवतार कार्याच्या समापनाचं वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे उत्तरकांडामध्ये. तर एक प्रसंग असा आहे की भगवान श्रीराम आणि काल हे दोघे जण काही गुप्त चर्चा करत होते आणि त्या चर्चेच्या दरम्यान असं ठरलं होतं की आपल्यामध्ये जो कोणी आपल्या दोघांच्या चर्चेमध्ये जर कोणी विघ्न आणलं, जर कोणी आपल्याला त्या ठिकाणी अडथळा आणला
तर तो कोणी असो जो अडथळा आणेल त्याला तुम्हाला देहांत प्रायश्चित्त द्यावं लागेल, त्याला तुम्हाला मृत्यूदंड सोनवावा लागेल. म्हणून रामप्रभूंनी आतमध्ये चर्चा सुरू असताना त्या ठिकाणी लक्ष्मणाला दारा असे बसवलं की आत कोणाला येऊ देऊ नको. पण प्रसंग असा घडला, दुर्वासा मुनी आले आणि त्यांनी म्हटलं मला आत्ताच्या आत्ता रामचंद्रांना भेटायचंय. लक्ष्मणानं म्हटलं ते जरा थोडेसे कार्यात आहेत, पण दुर्वासा मुनी म्हणजे फार क्रुद्ध होणारे असे होते. तर मग त्यांना थांबणं शक्य नव्हतं. मग त्याने लक्ष्मणाला रागावून बोलू लागले. लक्ष्मणाने विचार केला, आपण जर दुर्वासांच्या या म्हणण्याला मानलं नाही तर काय होईल. दुर्वासाने शाप जर दिला तर सगळे अयोध्येचा नाश हे करू शकतात, त्यांच्याकडे तसं बल आहे. आणि समजा आपण जर दुर्वासा मुनींचा निरोप सांगायला आत गेलो तर नियमाप्रमाणे दंड फक्त आपल्याला एकट्याला होईल. लक्ष्मणानं सगळ्या राष्ट्राचा विचार करून त्या ठिकाणी रामप्रभूंच्या त्या चर्चेमध्ये त्या ठिकाणी जाऊन थांबवली ती चर्चा. आणि मग त्या काळानं म्हटलं की माझ्या चर्चेमध्ये विघ्न आणलं, या लक्ष्मणाला प्राणदंड दिला पाहिजे. रामप्रभूंनी लक्ष्मणाला प्राणदंड सुनावला. लक्ष्मणानं शरयूमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करून आपलं जीवन संपविलं. त्यानंतर भगवती जानकी देवी, जानकी माता ही भूमिकन्या आहे, तिनं त्या ठिकाणी भूमीमध्ये जे स्थान मागितलं. कारण जानकी शुद्ध असताना सुद्धा एका परिटाच्या सांगण्यावरून रामचंद्र प्रभूंनी तिचा परित्याग केलेला होता. आणि परित्याग केल्यानंतर लवकुशांच्या जन्मानंतर जानकी तिथे जेव्हा रामप्रभूंच्या जवळ येते आणि महर्षी वाल्मिकी सांगतात की ही सीता आहे आणि रामा तुझी पत्नी आहे, त्यावेळेला जानकी शुद्ध आहे रामचंद्रांना पटतं. परंतु जानकीने विचार केला की आता माझं कार्य संपलेलं आहे आणि माझ्यावर त्या ठिकाणी असा आरोप या सगळ्या जनतेनं लोकांनी घेतलेला आहे, आता माझं जीवन ठेवण्यामध्ये मला काही अर्थ नाही. म्हणून तिनं भूमीमध्ये प्रवेश केला. जमीन अशी दुभंगली, त्याच्यामध्ये जानकीनं प्रवेश केला, भूमी प्रवेश तिचा झाला. यानंतर मग मात्र त्या ठिकाणी भगवान श्रीराम अत्यंत उदास झाले लक्ष्मण गेल्यामुळे. आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या साकेत धामात आपल्या सगळ्या अयोध्येतल्या लोकांना बरोबर घेऊन शरयूच्या तीरावर प्रभू आलेले आणि प्रभूंनी शरयू गंगेमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला. भरतानं सुद्धा आपलं शरीर तिथे सोडलं, शत्रुघ्नानं आपलं शरीर तिथे सोडलं आणि रामप्रभूंनी त्या ठिकाणी त्या शरयू गंगेमध्ये आपल्या या पंचभौतिक शरीराचा त्या ठिकाणी त्याग केला आणि दिव्य देह धारण करून रामप्रभू त्या ठिकाणी वैकुंठ लोकामध्ये साकेत धामामध्ये सगळ्या लोकांना विमानामध्ये, मोठं विमान आलं, त्या विमानामध्ये बसून रामप्रभूंनी सगळ्यांना साकेत धामाला नेलेलं आहे. असं रामप्रभूंच्या निर्याणाचा प्रसंग उत्तर कांडामध्ये त्या ठिकाणी महर्षी वाल्मिकींनी वर्णन केलेलं आहे. सीतामातेच्या अग्निपरीक्षेबद्दल का घेतली आणि ती कशी घेतली? सीता मातेच्या अग्निपरीक्षेचं आणखी एक कारण आहे. जेव्हा पंचवटीमध्ये रामप्रभू येतात, शूर्पणखेला विद्रूप केलं, तेव्हा त्यांनी लक्ष्मणाला सांगितलं, बोलायला सुरुवात केली, लक्ष्मणा की आता इथून पुढे आपल्याला सावध राहायला पाहिजे. आता रावणाची सारखी राक्षसी सेना या ठिकाणी कधी आक्रमण करेल, तू सीतेला सांभाळ, मी या सगळ्या राक्षसांचा वध करेल. आणि नंतर एकांतामध्ये रामप्रभूंनी जानकीला म्हटलंय सीतेला की सीता सामान्य नाही, महापतिव्रत आहे. तर त्यांनी म्हटलं की रावण इथे येईल आता आणि त्यानं जर तुला स्पर्श केला तर तुझ्या पातिव्रत्याच्या तेजानं रावण जाग्यावर जळून जाईल. म्हणून आता तुला काय केलं पाहिजे की तुझे मूल रूप जे आहे ते मूल रूप त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे कुठेतरी. आणि मग तिथे असं वर्णन आहे की तिथे अग्नी प्रदीप्त केलं आणि त्या अग्नीमध्ये भगवती जानकीनं आपलं मूल रूप ठेवलं आणि त्या अग्नीमधून छाया सीता बाहेर पडली. रावणानं ज्या सीतेचं अपहरण केलं ती छाया सीता आहे. आणि मग त्या छाया सीतेचं अपहरण वगैरे रावणानं केलं. नंतर रावणाचा वध झाला. वध झाल्यानंतर रामप्रभूंनी पुन्हा विचार केला की आपण जर असंच जानकीला स्वीकारलं तर सगळे लोक पुन्हा त्या ठिकाणी अन्याय अत्याचार याला त्या ठिकाणी लोकांच्या मध्ये पुन्हा वाव मिळेल. म्हणून रामप्रभूंनी जानकीला अग्निदेवी यासाठी करायला लावलं की तू शुद्ध आहेस की नाही मला माहिती आहे, परंतु सगळ्या लोकांना रावणाच्या बंदीशाळेमध्ये राहून सुद्धा तू चारित्र्यानं निष्कलंक आहेस हे पटवून देण्यासाठी म्हणून तू अग्निप्रवेश कर. तो ते अग्निप्रवेश कर हे सांगितलं आणि सीतेने अग्निप्रवेश केला. परंतु तो अग्निप्रवेश करण्याचा उद्देश केवळ चारित्र्याची शुद्धी आहे हे सांगण्याचा नव्हता. तर त्या ठिकाणी अग्निप्रवेशाचा हेतू, अग्नीमध्ये जेव्हा जानकीने प्रवेश केला तेव्हा जी छाया सीता होती ती पुन्हा अग्नीमध्ये राहिली आणि जी मूल सीता होती
ती पुन्हा त्या ठिकाणी रामप्रभूंच्याकडे आली. म्हणून त्या ठिकाणी अग्निपरीक्षा सीतेची जी आहे त्या संबंधानं हा सगळा विचार आहे. आणि जानकी माता स्त्री ही निष्कलंक आहे, त्या ठिकाणी ती निष्कलंक असते, जानकी तिथे निष्कलंक आहे हे सगळ्या लोकांना दाखविण्यासाठी म्हणून रामप्रभूंनी सीतेला अग्निदिव्य करायला सांगितलं. आणि भगवती जानकीनं ते सहज अग्निदिव्य त्या ठिकाणी स्वीकारलं. अग्निदिव्यातून जानकीवर अन्याय नाही झाला, तर जानकीचं जे चरित्र आहे ते उजळून अजून त्या ठिकाणी आपल्या समोर आलेलं आहे. धन्यवाद. तुमचा तुम्ही अमूल्य वेळ दिलात त्याच्याबद्दल खूप खूप आभार. आम्हाला रामायणाबद्दल एकदम सखोल भाषेमध्ये आणि कमी वेळामध्ये ज्या पद्धतीचं तुम्ही आम्हाला जे ज्ञान दिलात किंवा जे आमच्या प्रेक्षकांना जे तुम्ही सांगितलं ते खूप अमूल्य आहे. आणि तुम्ही जसं म्हणल्याप्रमाणे खरंच 22 तारखेला आपल्या प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा सोहळा आहे. जसं तुम्ही म्हणलात की दिवे लावा आणि गुढी लावा, तसाच तो सोहळा आहे. आणि आपण त्याच पद्धतीनं त्याच जोशाने आपण 22 जानेवारीला आपल्या प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा सोहळा सेलिब्रेट करूया. धन्यवाद.